नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामधील जी.के.चे प्रश्न आपण प्रिव्हियस इयरच्या पोलीस भरतीमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न आहे बघा, BCG ही कोणत्या रोगासाठी प्रतिबंधक लस आहे? ठीक आहे, BCG नावाची लस कोणत्या रोगासाठी प्रतिबंधक म्हणून वापरली जाते? उत्तर आहे ऑप्शन डी, क्षयरोग. ठीक आहे, क्षयरोग किंवा TB आपल्याला माहीत असेल, TB म्हटलं जातं याला. तर क्षयरोगासाठी ही लस वापरली जाते, जिचा फुल फॉर्म आहे बघा बॅसिलस कॅलमेट गुएरिन. ठीक आहे, बॅसिलस कॅलमेट गुएरिन असा या BCG लसीचा फुल फॉर्म आहे. आता क्षयरोग जो आहे तो जीवाणूजन्य आजार आहे. जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस असं या जीवाणूचं नाव आहे TBच्या. ओके, हा संसर्गजन्य आजार असून हवेमार्फत पसरतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी आपण रिव्हिजन घेणार आहोत. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज या तीनही संस्था पुण्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात? कोण देतात राष्ट्रपतींना? तर बघा, ऑप्शन ए, भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात. ठीक आहे, उपराष्ट्रपतींना देतात राष्ट्रपती, पंतप्रधानांना देतात राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश यांना देतात राष्ट्रपती. ठीक आहे, लोकसभा अध्यक्ष यांना पदाची शपथ कोण देतात? कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी राष्ट्रपती आहेत बघा. तर राष्ट्रपतींबद्दल इतर महत्त्वाचे प्रश्न कोणते विचारले जातात ते आपण लगेचच कव्हर करून घेऊया. हा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात? सरन्यायाधीश. ही जी तरतूद आहे ती संविधानाच्या कलम 60 मध्ये आहे. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. कलम 60 कशाशी संबंधित आहे? ठीक आहे, तर ही तरतूद आहे यामध्ये. त्यानंतर राष्ट्रपतींचा जो कार्यकाळ असतो पदाचा तो 5 वर्ष असतो. निवडणूक त्यांची कशी होते? तर लोकसभेतील निर्वाचित सदस्यांद्वारे होते. राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वय किती असावं? तर 35 वर्षे पूर्ण एवढं वय असावं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, BCCIचे मुख्यालय कोठे आहे? तर कुठे आहे? वानखेडे स्टेडियम, मुंबई. ठीक आहे, हे BCCIचं मुख्यालय आहे. BCCIचा फुल फॉर्म कमेंट करून सांगायचा आहे. ठीक आहे, BCCIचे अध्यक्ष आहेत सध्याचे मिथुन मन्नास. ठीक आहे, मिथुन मन्नास हे BCCIचे अध्यक्ष आहेत. सचिव आहेत सध्याचे देवजीत सैकिया. ठीक आहे, BCCI हा जो आहे तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. ठीक आहे, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे जगातील इतर सर्व बोर्ड जर एकत्र केले तरी BCCI पेक्षा श्रीमंत होऊ शकत नाहीत, एवढा मोठा हा आपला बोर्ड आहे BCCI. ठीक आहे, याची स्थापना झाली होती 1928 मध्ये. ठीक आहे, 1928 मध्ये स्थापना झाली होती. पहिले अध्यक्ष आहेत BCCIचे RE ग्रँट गोवन. ठीक आहे, BCCIचे पहिले अध्यक्ष RE ग्रँट गोवन. ठीक आहे, भारतामधील जे काही सर्व क्रिकेटचे सामने असतात ते BCCI द्वारे नियंत्रित केले जातात. त्यानंतर प्रश्न आहे, घटना समितीने भारतीय राज्यघटनेसाठी उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे? उत्तर असणार आहे अमेरिका. ठीक आहे, आपल्या भारताच्या संविधानात जी उद्देशपत्रिका आहे ती आपल्या भारतीय संविधानातील उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे बघा. ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची, संसद सदनांची संयुक्त बैठक या महत्त्वाच्या बाबी आपल्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कॅनडाच्या संविधानामधून संघराज्य प्रणाली, केंद्र शासनाकडे अवशिष्ट अधिकार ह्या महत्त्वाच्या बाबी आपल्या संविधानात घेण्यात आलेल्या आहेत. इंग्लंडमधून संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, न्यायालयीन रिट्स, द्विसदनी संसद या महत्त्वाच्या बाबी आपल्या संविधानामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या संविधानाकडून आपल्या संविधानात घेण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले नाही?
लिहिलेले नाही असं विचारलंय, तर सुधारक हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुले यांनी लिहिलेलं नसून कोणी लिहिलेलं आहे कमेंट करून सांगायचं आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ किंवा पुस्तक आहे हा महात्मा फुलेंनी डाव्या हाताने लिहिलेला आहे असे संदर्भ आढळतात. ठीक आहे, डाव्या हाताने, कारण अर्धांगवायूचा झटका त्यांना आलेला होता आणि डाव्या हाताने त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, सार्वजनिक सत्यधर्म, जे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं होतं. ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्याचा आसूड हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक आहेत, सोबतच गुलामगिरी. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण जगातील पहिली मिस AI आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, कोण आहे पहिली जगातील? तर बघा, केन्झा लायली किंवा लिली. ठीक आहे, केन्झा लायली, काही ठिकाणी लिली नाव असेल, तर ही जगातील पहिली मिस AI बनलेली आहे. ठीक आहे, मिस AI ही मोरोक्को या देशाची आहे, मोरोक्को या देशाची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी, तर संविधान दिन प्रश्नचिन्ह, काय उत्तर असणार आहे? 26 नोव्हेंबर. ठीक आहे, राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारीला साजरा केला जातो का? तर 25 जानेवारी 1950ला आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती म्हणून. संविधान दिन हा 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो किंवा पाळला जातो का? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या संविधान सभेने आपल्या संविधानाचा स्वीकार केला होता म्हणून. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळाले नाही? गेल्या वर्षी नोबेल पारितोषिक भारतरत्नावर खूप प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी जगदीशचंद्र बोस हे जे आहेत यांना नोबेल पारितोषिक अद्यापपर्यंत मिळालेले नाही. कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे बघा 2014 मध्ये शांततेसाठी. ठीक आहे, त्यानंतर हरगोविंद खुराना यांना मिळालेलं आहे बघा 1968 मध्ये. ठीक आहे, 1968 मध्ये चिकित्सा या क्षेत्रासाठी. CV रमन यांना मिळालेलं आहे 1930 मध्ये भौतिकशास्त्र या विषयासाठी. ठीक आहे, अशा प्रकारे हे 3 पर्याय आपले महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय असून 1913 मध्ये त्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे. ठीक आहे, 1913 मध्ये. ठीक आहे, नोबेल मिळालेला आहे रवींद्रनाथ टागोर यांना. त्यानंतर CV रमन हे दुसरे आहेत बघा, 1930 मध्ये नोबेल मिळालेला आहे, दुसरे भारतीय आहेत. नोबेल पारितोषिक एकूण किती विषयांसाठी दिलं जातं? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत? तर सध्या भारतामध्ये 18वी लोकसभा चालू आहे, 18व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. ठीक आहे, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? GV मावळणकर किंवा गणेश वासुदेव मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. दुसरे होते MA अय्यंगार. पहिल्या महिला होत्या मीरा कुमार. ठीक आहे, मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृतामध्ये. ठीक आहे, यकृत ग्रंथीमध्ये कुफरच्या पेशी आढळून येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश G7 या संघटनेचा सदस्य नाही? तर रशिया हा जो देश आहे तो G7 या संघटनेचा सदस्य नाही. G7 ही 7 राष्ट्रांची एक संघटना आहे ज्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK आणि अमेरिका यांचा समावेश होतो. या संघटनेची स्थापना 1975 मध्ये झालेली होती. या संघटनेची शेवटची बैठक किंवा परिषद कॅनडामध्ये झालेली आहे. ठीक आहे, 2025 मध्ये कॅनडामध्ये झालेली आहे शेवटची बैठक किंवा परिषद. ठीक आहे, G7 ची. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती? उत्तर असणार आहे बघा दादाभाई नौरोजी. ठीक आहे, दादाभाई नौरोजी यांनी 1966 मध्ये इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी, ठीक आहे, लंडन या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती. त्यानंतर प्रश्न आहे, गडचिरोली जिल्हा हा 1982 मध्ये स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला
त्यापूर्वी गडचिरोली हा जो जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्याचा भाग होता, तर चंद्रपूर. ठीक आहे, चंद्रपूर या जिल्ह्याचा हा भाग होता आणि विभाजन झालं 26 ऑगस्ट 1982 पासून हा गडचिरोली जिल्हा तयार झाला. आधी तो चंद्रपूरमध्ये होता. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आलेले आहे, तर उज्जैन. ठीक आहे, उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी जगातील पहिले वैदिक घड्याळ उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे, तर नागपूर या ठिकाणी. मोस्ट IMP हा प्रश्न आहे, खूप वेळेला रिपीट झालेला आहे, नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे, तर अलीकडील जो हेनलेचा इंडेक्स प्रकाशित झालेला आहे त्यामध्ये भारत 80व्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न आहे, साताऱ्यातील कोयना धरणाचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे, तर बघा छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं कोयना धरणाचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रीनलँड एनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट विधेयक कोणत्या देशाने सादर केलेलं आहे, अमेरिकेने सादर केलेलं आहे. अमेरिकेला ग्रीनलँडवर आपला कब्जा करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रोक या AI आधारित चॅटबोटवर बंदी आणणारे पहिले देश कोणते ठरलेले आहेत, उत्तर असणार आहे बघा मलेशिया आणि इंडोनेशिया. ठीक आहे, मलेशिया आणि इंडोनेशियाने ग्रोक या AI आधारित चॅटबोटवर बंदी आणलेली आहे आणि असं करणारे ते जगातील पहिले देश ठरलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, 28वी CSPOC परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, तर बघा आपल्या भारतामध्ये 28वी CSPOC परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, शत्रुघ्न सिंग कपूर यांची. ठीक आहे, शत्रुघ्न सिंग कपूर यांची अलीकडेच ITBPचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्याचे नामकरण केरळम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर बघा केरळ या ज्या राज्याचे नाव जे आहे ते केरळम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात निर्यातीमध्ये कोणते राज्य अव्वल आहे, तर आपला महाराष्ट्र हे देशामध्ये निर्यातीमध्ये अव्वल किंवा पहिल्या क्रमांकावर आहे नीती आयोगाच्या माहितीनुसार. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 24 प्रश्न पाहिलेले आहेत महत्त्वाच्या फॅक्ट सोबत. आता या 24 प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या प्रश्नांवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. नंतरचा प्रश्न आहे, BCCIचे मुख्यालय कोठे आहे, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन C वानखेडे स्टेडियम मुंबई. त्यानंतरचा प्रश्न, घटना समितीने भारतीय राज्यघटनेसाठी उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले नाही, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D सुधारक. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण जगातील पहिली मिस AI आहे, योग्य उत्तर ऑप्शन C केन्झा लायली. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी तर संविधान दिन प्रश्नचिन्ह, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक A 26 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळाले नाही, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B जगदीशचंद्र बोस. पुढील प्रश्न आहे, ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D 18व्या. त्यानंतर प्रश्न आहे, कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A यकृत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश G7 या संघटनेचा सदस्य नाही, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
डी रशिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली? योग्य उत्तर असणार ऑप्शन बी दादाबाई नौरोजी. त्यानंतर प्रश्न आहे, गडचिरोली जिल्हा हा 1982 मध्ये स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला. त्यापूर्वी गडचिरोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चंद्रपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उज्जैन मध्य प्रदेश. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 80व्या. त्यानंतर प्रश्न आहे, साताऱ्यातील कोयना धरणाचे नामकरण काय करण्यात आले आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रीनलँड ॲनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट विधेयक कोणत्या देशाने सादर केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न, ग्रोक या AI आधारित चॅटबोट वर बंदी आणणारे पहिले देश कोणते ठरले? योग्य उत्तर ऑप्शन ए मलेशिया इंडोनेशिया. त्यानंतर प्रश्न आहे, 28वी CSPOC परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए भारत. पुढील प्रश्न आहे, नुकतंच ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शत्रुघ्न सिंग कपूर. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्याचे नामकरण केरळम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ. शेवटचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात निर्यातीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? आपला महाराष्ट्र. योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे 24 प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा आपण कव्हर केलेली आहे. या रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच आपला जिल्हा देखील कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.